महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया. ती बातमी अशी की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी कृषी साहित्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दमनिया यांनी एका कंपनीकडून सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवल्या, मात्र त्यांनी केलेली ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. यावरून आता अंजली दमनिया यांनी संताप व्यक्त केला. ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. दबाव टाकून कुणी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करतंय का, असा सवाल दमनियांनी उपस्थित केलाय. मेरे कल 2 ऑर्डर्स थे, तो वो दोनों रिटर्न क्यों गए हैं? ओके मैम, माफी चाहती हूँ. एक्चुअली आपने जो प्रोडक्ट मंगवाया था ना मैम, आईफोन नैनोडेप का फर्टिलाइजर. हाँ हाँ मैम, वो ऊपर से कंपनी में कुछ ऑपरेशनल इशू था, तो उस वजह से ना वो प्रोडक्ट डिलीवर नहीं करवा पाएंगे वहाँ उस लोकेशन पे मैम. ये तो हद हो गई. आपने मेरे घर तक इतने दिन वेट करवाया, आपने मेरे घर तक किसी को भेजा एंड जैसे ही डिलीवर होने वाला था आपने उसको रुकवा दिया है. देखिए मैम, ये जो आईफोन का जो है ना कंपनी, हाँ कंपनी का आपने प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है मैम, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से भी पास रहा. रोल. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळा काढलेला होता आणि या कृषी घोटाळ्यामध्ये जे पदार्थ किंवा ज्या गोष्टी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोफत वितरित केलेल्या होत्या त्यांच्या किमतींवर त्यांनी आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर स्वतः त्यांनी त्या ऑर्डर केलेल्या होत्या, पण त्या गोष्टी त्यांना आजतागायत मिळाल्या नाही. आणि आज जेव्हा मिळण्याचा दिवस आलेला होता त्या दिवशी त्यांना फोन करण्यात आला आणि सांगण्यात आलं की हे प्रॉडक्ट जे आहे ते आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. संपूर्ण हा काय घोळ आहे हे जाणून घेऊया अंजलीताई यांच्याकडून. आज जेव्हा सकाळी जेव्हा आज तुम्हाला खरं ते प्रॉडक्ट मिळणं अपेक्षित होतं, ते आले नाही किंवा ते रिटर्न गेलं असं जेव्हा तुम्हाला कळलं, तर तुम्ही काय काय केलं आणि तुम्हाला समोरच्या ज्या कंपनी होत्या त्या कंपनीकडून काय प्रतिसाद मिळाला? नाही, कसं झालं की जेव्हा कृषी घोटाळा जेव्हा मी उघडकीस आणला तेव्हा मला असं वाटलं की आपण एक फॅक्ट चेक करून लोकांपर्यंत या गोष्टी आणूया, म्हणून मी त्या कंपनीवरनं डायरेक्टली ॲग्रीबॅग्रीवरनं ऑर्डर केली. तर माझ्याकडे त्याचं इनव्हॉइसची कॉपी आहे. मग पहिल्याच दिवशी मला मेसेज आला की बाबा तुमची ऑर्डर आम्हाला मिळाली. तर ते अमुक आता कंपनीज ना बॉट सिस्टम्स वापरतात आणि ते आपल्या व्हॉट्सॲपवर आपल्याला मेसेजेस येतात. तसे मेसेजेस मला माझ्या व्हॉट्सॲपवर आले की बाबा तुमची ऑर्डर आम्हाला मिळालेली आहे. मग दुसऱ्या दिवशी मेसेज आला की तुमची ऑर्डर आता इथून शिफ्ट झालेली आहे आणि तुम्हाला जर त्याचे डिटेल्स हवे असतील तर तुम्ही ते खाली ट्रॅकिंगमध्ये ट्रॅक करू शकता. आणि त्याच्यात मी बघितलं की ती हरियाणाहून ऑर्डर निघाली आणि ती काही वेळानंतर महाराष्ट्रात येऊन पोचली, भिवंडीला आली आणि भिवंडीहून ही रिटर्न करण्यात आली. म्हणजे माझ्या घरी ती पोचलीच नाही. तर मला काल जेव्हा हे कळलं की ती रिटर्न गेली, हा जेव्हा मेसेज आला तेव्हा मी त्यांना ताबडतोब त्यांच्या त्या व्हॉट्सअप नंबरवर रिच आउट केलं की बाबा ही परत कशी गेली आणि मला का दिली गेली नाही. तर ते म्हणाले की काल संडे आहे तर आम्ही माहिती तुम्हाला उद्या देऊ शकतो. म्हणून आज मी पुन्हा जेव्हा सकाळी, आणि कसं आहे की कुठेतरी मी म्हणते ना परमेश्वर आहे, हे सगळं होताना समोर माझे एक पत्रकार बसलेले होते. त्यांना मी म्हटलं थोडा वेळ थांबाल का, मला ही माहिती जरा काढायची. तर ते म्हणे हा काढा. तर मी त्यांना मेसेज पाठवला प्लीज कॉल, आणि फोन वाजला. का कुणास ठाऊक मला असं वाटलं की त्यांना सांगावं तुम्ही रेकॉर्ड करा, आणि त्यांनी रेकॉर्डिंग चालू केलं आणि त्याच्यात मी तो कॉल रिसीव्ह केला. कॉल रिसीव्ह करून ती बाई मला म्हणते की आप अंजली दमानिया बोल रहे हो, अंजली अनीश बोल रहे हो. मी म्हटलं हाँ. तर म्हणे आपकी ऑर्डर जो है वो कॅन्सल कर दी गई है. तो मी म्हटलं का, पण रिटर्न कशाला केली गेली, मी तर वाट बघते त्या ऑर्डरची. तर म्हणे नाही की ते कंपनीने सांगितल्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं. मग मी म्हटलं की कंपनीने का सांगावं, म्हणजे असं हे कधी झालं, आता झालं, 1 महिन्यापूर्वी झालं, कधी थांबवलंय कंपनीने. तर म्हणे नाही 10 तारखेपासून थांबवलंय. म्हणजे माझ्या त्या प्रेस कॉन्फरन्सच्या 4 दिवस नंतर हे थांबवण्यात आलं. मग मी त्यांना म्हटलं की का, म्हणजे कशासाठी. तर म्हणे नाही ती इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही आणि ते तुम्हाला सांगू शकत नाही, पण हे झालंय. तर प्रणाली मला खरंच एकदा दाखवायचंय की हे बघा, ही सुरुवातीला मी जेव्हा ऑर्डर केली तर मला असा मेसेज आला ग्रीटिंग्सचा की तुमची ऑर्डर नंबर सो अँड सो ही मिळालेली आहे. हा 1 नॅनो युरिया 1 नॅनो डीएपीची. मग दुसऱ्या दिवशी मेसेज आला की तुमची इफ्को नॅनो डीएपी फर्टिलायझरची ह्या ऑर्डर नंबरची ऑर्डर युजर हॅज बीन शिप्ड.
म्हणजे ही निघालेली आहे बरोबर. असं देखील सांगण्यात आलं. तुम्ही इथे ट्रॅक करू शकता असं सांगितलं. हा अमुक नंबर आहे, इफ्को नॅनो युरिया, इथे पण ट्रॅक करू शकता. आणि ही जेव्हा मी ट्रॅक केली तेव्हा मला दिसतंय की ही रिटर्न ऑन 16 फेब्रुवारी, ही त्याची ऑर्डरचे सगळे डिटेल्स की अनडिलिव्हर्ड आता आम्ही ही रिटर्न करतोय. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा तो व्हॉट्सअप कॉल केला तेव्हा त्यांनी मला उत्तर असं दिलं की ती रिटर्न केली कारण कंपनीने थांबवलंय. मग कोण थांबवणार, का थांबवणार? आणि मग ह्याच्याच वरनं कन्फर्म होतंय की हा स्कॅम आहे. आणि हा धनंजय मुंडेंनी केलेला स्कॅम म्हणजे त्यांनी थेट आता इफ्कोकडनं फोन करून येणाऱ्या सगळ्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या सगळ्या थांबवलेल्या आहेत. म्हणजे डीएपीच्या आणि नॅनो युरियाच्या. आता मला अनेक इतरही गोष्टी कळतात, त्याचे खुलासे मी हळूहळू रोज एक करीन. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही ना तोपर्यंत मी त्यांचे खुलासे करतच राहणार आहे. ताई, फक्त अंजली दमानियांचा नाही तर इतरही जे ऑर्डर्स महाराष्ट्रातनं येत आहेत ते सुद्धा थांबवण्यात आल्याचं कळत आहे. म्हणजे काय भीती असावी म्हणून? नाही, 10 तारखेनंतर त्यांनी सगळ्यांचेच ऑर्डर्स डीएपी आणि युरियाचे थांबवलेत असं ती बाई मला म्हणाली म्हणजे फोनवर. आणि का तर माझ्या बुद्धीला जेवढं कळतंय की बाबा मी इतर कुणाच्याही नावावर किंवा कुठले पत्रकार, अनेक जणांनी रिअलिटी चेक केले होते, काहींनी तिथे कॉटन बॅग्सचे केले, कोणी बॅटरी स्प्रेअर पंपचे केले. तसं जेव्हा कुठले पत्रकार करतील आणि वेगवेगळ्या ठिकाणून मागवण्यात येईल म्हणून त्यांनी सगळ्याचेच बंद केले आहेत बहुतेक, हेच त्याच्यातनं स्पष्ट होतंय. आपण खरं तर म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर दिली होती त्यानंतर आम्ही सुद्धा अनेक वेळेला तुम्हाला विचारलं की तुम्ही मागवलेल्या वस्तू आल्या की नाही आल्या, कारण ते एक प्रूफ झालं असतं की कशा पद्धतीनं हा संपूर्ण घोळ झालेला आहे. परंतु आता मात्र हे पार्सल जे आहे ते परत पाठवण्यात आलेलं आहे. या कंपनीला तुम्ही जे पैसे दिले होते तेही कदाचित रिटर्न येतील, परंतु तुम्ही कंपनीशी काही पत्रव्यवहार करणार आहात का? रिटर्न का करण्यात आलं याचं कारणाचा आपण शोध घेणार आहात का? आताच्या घटकेला त्यांनी मला ते स्पष्टपणे एकदा नाही दोनदा, कारण मग मी हे जेव्हा झालं तेव्हा एकच पत्रकार होता, मग त्याच्यानंतर जेव्हा 4-5 जण आले होते तेव्हा सगळ्यांच्या देखत सुद्धा मी पुन्हा त्या कंपनीच्या त्याच नंबरवर फोन केला, मी केला. आणि तेव्हा पण मला तेच सांगण्यात आलं की नहीं, हम आपको इन्फॉर्मेशन ये नहीं लीक कर सकते, पर ये हमें कंपनी की तरफ से डायरेक्शन है की हमें नहीं भेजना है. आणि हे एकदा नाही दोनदा आता कन्फर्म झालंय. पण त्यांनी जरी त्या बाटल्या पाठवल्या नाहीत, माझ्याकडे सगळेच डिटेल्स आहेत ना. मी बुक केल्याचे माझ्याकडे स्क्रीनशॉट्स आहेत, इनव्हॉइस कॉपीज आहेत, मी पैसे भरल्याचे माझ्या बँकेतलं डेबिट आहे त्या कंपनीला गेल्याचं, सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे. त्यामुळे आता हे जरी त्यांनी मागे घेतले असतील तरी पण आय हॅव मोर दॅन इनफ एव्हिडन्स टू प्रूव्ह की ह्याच्यात म्हणजे आता तर त्यांनी स्वतःनीच स्पष्ट करून टाकलंय की हा स्कॅम आहे. बरोबर. पण जसं तुम्ही 2-3 वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या, वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध दाखवले होते, त्याचबरोबर हा कृषी घोटाळा सुद्धा आपण दाखवलेला होता. या प्रत्येक प्रकरणाची तुम्ही वेगवेगळी अशी म्हणजे तक्रार करणार आहात, तुम्ही कोर्टात जाणार आहात असं तुम्ही सांगितलेलं होतं. त्याचं पुढे काय झालं? नाही, नक्कीच आत्ताच्या घटकेला कसं झालं, जसं मी एडीजी, डीजी, सीएम, अजित पवार सगळ्यांकडे दिल्या, त्या व्यतिरिक्त मी सीजेनकडे पत्र लिहिलं होतं आणि सीजेनना आधीच्या ज्या गोष्टी मला माहित होत्या त्या मी सांगितल्या होत्या. पण त्याच्यानंतर मी हा जो कृषी घोटाळा एक्सपोज केला, त्या कृषी घोटाळ्याचे डिटेल्स मी सीजेना दिले नव्हते, ते आता मी त्यांना देणार आहे. आणि मग कारवाई जर 7-8 दिवसात झाली नाही तर पुढची पाऊल मला उचलायला लागणार आहे. नक्की. धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या अंजलीताई, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की त्यांना मिळणारी ऑर्डर ही भिवंडीला येऊन कंपनीनं स्वतः परत मागवलेली आहे. याचाच अर्थ त्यांनी केलेले आरोप हे सत्य आहे, अशी भूमिका अंजली दमानिया यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.